हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे आवळा कँडी. तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे अगदी छान आहेत बघा, फ्रेश आहेत. तर ते मी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून कोरडे करून घेतलेले आहेत. आणि एका कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यावर मी आवळे वाफवून घेतलेले आहेत. तुम्ही कुकरमध्ये पण वाफवून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये पाणी टाकून शिजवायची गरज नसते, वाफेवरच छान शिजतात. तर एक 15 मिनिटांसाठी मी हे वाफवून थंड करून घेतले. आणि आता आपण ह्याच्यामधले बिया काढून घेऊया. अगदी छान आवळे शिजलेले आहेत आपले, तर त्याच्यामुळे बिया सहज निघत आहेत त्याच्यामधल्या. तर त्याचा गर वेगळा करून घेऊया आणि बिया वेगळ्या करून घेऊया. तर इथे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता जो आवळ्याचा गर आहे तो मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं पण घातलेलं आहे आणि छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे. पाणी वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये. जरा करून फिरवून छान पेस्ट तयार करून घेतली आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचा मी तूप घालून घेतलं आहे. आणि आता आपण जी पेस्ट बनवून घेतली आवळ्याची, ती ह्या तुपामध्ये जरा वेळ आपल्याला परतवून घ्यायची आहे. तर ती मी सगळी अगोदर काढून घेते. आता आपण ही एक 10 ते 15 मिनटं अशीच शिजवून घेऊया, म्हणजे परतवून घेऊया. शिजवायची काही गरज नाही आहे, कारण आपण आवळे वाफवलेलेच आहेत. तर थोडा वेळ परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करूया. तर मी इथे गूळ ॲड करणार आहे, तुम्ही साखर पण ॲड करू शकता. तर जेवढा आपण आवळा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला साखर किंवा गूळ घ्यायचा आहे, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल. तर इथे मी आता गूळ आणि थोडंसं मीठ ॲड करणार आहे. एक 10 मिनटासाठी मी हे परतवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण गूळ घालून घेऊया आणि हलवून मिक्स करून घ्यायचं आहे, करपायला द्यायचं नाही आहे. छान असं मिक्स करून घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, गूळ आपलं छान मिक्स झालेलं आहे, पण हे आता खूप पातळ आहे अजून. तर ते घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गोळ्या छान बनवता येतील. किंवा तुम्ही वडी पण करून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे ह्याला जवळजवळ अर्धा तास मला लागलेला आहे शिजवायला. मंद गॅसवरच शिजवलेलं आहे, मोठा गॅस केलेला नाही आहे. आणि आता हे घट्ट होत आलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी थोडीशी वेलची पावडर घातली आणि गॅस बंद केला आहे. तर आपण हे थोडा वेळ थंड करून घेऊया. तर मिश्रण आपलं थंड झालेलं आहे बघा. आणि थोडंसं कोमट असताना आपल्याला या गोळ्या बनवायच्यात. एकदम जर थंड आलं तर ते कडक होऊ शकतं. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आहेत आणि पिठी साखरेमध्ये अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाही. आणि तुम्ही परत एकदा अशा हातावर गोल फिरवून घेऊ शकता, म्हणजे पिठी साखर वर जास्त दिसणार नाही. किंवा अशाच जर पिठी साखरेमध्ये मिक्स करून घेतल्यात तरी चालेल. आणि अशा प्रकारे आपल्या आवळा कँडी तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.